चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपण वाचत आहोत योग तारावली या ग्रंथाचं विश्लेषण मी करत आहे, वाचत नाहीये. त्यात जे काही पॉइंट्स आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. तर ध्यान साधनेमध्ये जर उच्च साधना जर म्हटली, तर नादानुसंधान ही साधना आहे. आणि या नादानुसंधान म्हणजे अनाहत नाद, हृदयातून अनाहतपणे येणारा नादाला अनाहत नाद म्हणतात. आणि हा नाद जनरेट झाला की त्या आवाजावर ध्यान करायचं. ही सर्वोत्कृष्ट साधना आहे उच्च चैतन्यात जाण्यासाठी. पण हा नाद जनरेट केव्हा होणार? तर तो नाद जनरेट व्हायला ओंकार साधना उपयोगी पडते. तसंही ओंकार साधना बऱ्याच गोष्टींना उपयोगी पडते. ते काही नाद जनरेट होईल असं काही नाही. प्रत्येकाच्या कार्मिक ह्याच्याप्रमाणे नाद जनरेट होणार नाही होणार हे सगळं अवलंबून असतं. पण ओंकार साधना जर एक व्यवस्थित पद्धतीने जर केली तर त्याचे खूप फायदे होतात. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेल कळण्यासाठी आपण हे योग तारावली पुस्तक वाचत आहोत, ज्याच्यात नादानुसंधानाची महती तर आहेच आहे. पण जनरली आपल्या साधनेमध्ये सगळ्यात जास्त उच्च लेव्हलच्या ज्या गोष्टी होतात, उदाहरणार्थ कुंडलिनी अवेकन होती, कुंडलिनी जागृती होती, त्याबद्दल काही माहिती आहे. चक्रांचं भेदन होतं, त्याबद्दल काही माहिती आहे. चक्रांचा विकास होण्यामुळे, चक्रांच्या ऊर्जा संतुलित करण्यामुळे जे काही घडतं, जे काही साधारण अनुभव येतात, ते सगळे या पुस्तकात आहेत. आता आपण योगनिद्रा पण करणार आहोत ओंकारा साधनेमध्ये. आणि त्या योगनिद्रेचा सुद्धा उल्लेख किंवा काय होतं योगनिद्रेनी, कशी योगनिद्रा केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ग्रंथातून कळतात. म्हणून आपण हा ओंकार साधकांसाठी ठेवला आहे. तरी सुद्धा यातल्या काही गूढ गोष्टी आहेत, खूप महत्वाच्या रहस्यमय गोष्टी आहेत. ते सगळे साधकांना सांगता येत नाही, हे पण कारण आहे. म्हणून फक्त ओंकार साधकांसाठी ठेवले. कारण ओंकार साधना जे करतायत त्यांना सुद्धा हे सगळं पात्र नाहीये. आणि अशीच लोक येत आहेत, की जी पात्र आहेत अशीच लोक येतात. कारण त्यांनाच ते रेझोनेट होणार. त्यांनाच यावंसं वाटणार. म्हणून जे ओंकार साधना करतायत, तो मी विचार जरूर केला, की सगळ्या ओंकार साधकांना हे देण्यासारखं नाहीये. आपले नेहमीचे जे साधक आहेत, स्पेशली ज्यांची कुंडलिनी ऍक्टिव्हेट थोडीफार दिसते पिरॅमिडमध्ये येण्याने किंवा आपले चक्रा ध्यान करण्याने किंवा अजून इतर कारणांमुळे ज्यांची कुंडलिनी ऍक्टिव्हेट आहे, जागृत झालेली आहे, अशांसाठी हे योग तारावलीचं ज्ञान पण खूप महत्वाचं आहे. कोणत्याही ध्यान साधकांसाठी, कोणत्याही आध्यात्मिक विकास ज्यांना साधायचा आहे, उच्च आध्यात्मिक विकास, अशा सर्व साधकांसाठी हे आहे. पण असं नाहीये की सगळ्या ओंकार साधकांसाठी आहे. म्हणून मी ते जरूर विचार केला. पण मला माहिती होतं अशी लोकं येणारच नाहीयेत आणि ती येतच नाहीयेत. त्यामुळे ऊर्जा सांभाळून घेते. तर कारण नुसतं ओपन ठेवलं असतं तर नको पण ती लोकं आली असती. कारण ज्यांना वेळ असतो 4 ते 5 ते येऊन बसतात. म्हणून पात्र साधकांना हे ज्ञान देण्यासाठी हे केलंय. आणि ओंकार साधनेला जोडायला सांगितलंय या महिन्यात. त्याचंही महत्व आहे. मी आज संध्याकाळी वर्ग घेतला तर बोलेलच या सगळ्या गोष्टी. आता कालपासून जी ऊर्जा सुरू झाली आहे, की काल 15 जुलै होते. 15 जुलैपासून नवीन परिवर्तनाची ऊर्जा अजून सुरू झालेली आहे. पृथ्वीवरचं मॅग्नेटिक फील्ड कमी होतंय. मॅग्नेटिक फील्ड कमी झाल्यामुळे पृथ्वीची पुल आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो कमी होत आहे. पृथ्वीचं मॅग्नेटिक फील्ड बदलामुळे आपल्या शरीरात बरेच बदल होते. स्पेशली ब्रेनमध्ये खूप बदल होत आहेत. आणि मग असे ब्रेनमध्ये बदल होत आहेत. यामुळे जर तुम्ही फॉरेनमध्ये बघितलं, भारतामध्ये सुदैवाने आपण सुरक्षित आहोत. आजच जरा अमृता मॅडमशी बोलणं झालं मगाशी. ते एक नवीन कोर्स लॉन्च करतायत. बराच 2 महिने अवेटेड आहे आपल्याला तो. तर त्याच्यामध्ये मी आज त्यांना थोडंसं ॲड करा म्हटलं. हेच की मेंदूमध्ये काय बदल होत आहेत आणि मग हे आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो. तर त्यांनी मला माहिती दिली आहे, की जी मला माहिती नव्हती. त्यामुळे मी म्हटलं, "मॅडम हे सगळं फॉरेनमध्ये जास्त होत चाललंय. आपल्या साधकांना आपण सांभाळलं पाहिजे आणि त्यांना जास्त फोकस केला पाहिजे या गोष्टीवर." तर त्या म्हणाल्या, "सुदैवाने भारतामध्ये इतकं मोठ्या प्रमाणात होत नाहीये, कारण की आपली हळद
आपण प्रत्येक भाजीत, आपल्या प्रत्येक फोडणीत हळद असते. म्हणजे तुम्ही घालता की नाही माहिती नाही, पण माझ्या आईने मला लहानपणापासून हा संस्कार दिलाय. प्रत्येक फोडणीत हळद पाहिजे. फार कमी पदार्थ बिनहळदीचे मी करते. आणि मग या हळदीमध्ये जे काही असतं त्यामुळे आपलं ब्रेन, तरी मग मी म्हटलं मग तरी होताना दिसतंय ना इकडे-तिकडे. हां, तुम्ही घालता. इकडे-तिकडे काय-काय होताना दिसतंय मग इंडियन लोकांना ते का? तर मग त्या म्हणाल्या क्वालिटी कुठे? हळद असेल, प्रत्येक जण बाजारातली काही असेल तर आणत असेल. असं होतं ना, तर बघा मी तर हळद, तिखट, मसाला आणि काही तुमचे असोत, किंग मसाला असोत, काही असोत, मी घरातच करून वापरते. घरातनच आणते. हळद आणल्यावर हळकुंड आता तर पिरॅमिडमध्ये जी येते तीच गेले 2-3 वर्ष चालले. नाहीतर ती हळद सुद्धा उकळत्या पाण्याने धुवून रंग, फक्की सगळा काढून टाकून शुद्ध पावडर करते. तर या गोष्टी बाजारातनं विकत आणलेल्या हळदीमध्ये कितपत असतात माहिती नाही. काय असतं? तशी आमची चर्चा झाली. तर ते राहू दे, तो गोष्ट भाग वेगळा आहे. तर या ब्रेनची काळजी आपल्याला घ्यायची असेल, तर ओंकार साधना बऱ्यापैकी आपल्याला फायदेशीर ठरते. ते मी आज जास्त डिटेल रात्री बोलणार आहे. आपल्याला या ग्रंथामध्ये काय दिलंय ते बघायचं आहे. तर बघा आता योग तारावली हे वाचलं असेल, नाही असेल मला नाही आठवत आहे. तर 29 श्लोकांचा हा ग्रंथ आहे. फक्त 29 श्लोकांचा. पहिल्यांदा सांगते, परत रिपीट करते. आदी शंकराचार्य जे होते, त्या आदी शंकराचार्यांनी जे काही आपण अद्वैत म्हणतो, तर अद्वैत हा आदी शंकराचार्यांचा आहे. पण अद्वैत थेअरी जी आहे, वेदांत थेअरी आहे, यात जरा थेरॉटिकल गोष्टी आहेत. किंवा त्याच्यामध्ये साधना किंवा हे असं अभिप्रेत म्हणजे जनरली डिस्कस होत नाही. तर आदी शंकराचार्यांनी सुद्धा अद्वैत फिलॉसॉफीवर बरंच लिखाण केलंय, हे केलंय. पण तिथे सुद्धा तो थेरॉटिकल अस्पेक्ट्स राहतो, की अहम ब्रह्मास्मी. आपण ब्रह्म तत्व आहोत. मग हे तत्व अनुभवायचं कसं? सेल्फ रिअलायझेशन कसं होतं? तर आदी शंकराचार्यांनी जी साधना केली, त्या साधनेचं गूढ म्हणजे या ग्रंथात आहे. इतकं सोपं या ग्रंथाचं वर्णन होईल. कारण त्यांनीच ते लिहिलेत श्लोक. आणि त्यांचं जे निर्वाण अष्टकम आहे, ते पण आपल्याला माहिती आहे. आपण त्याच्यावर सुद्धा ध्यान केलंय. तर आता हा योग तारावली ग्रंथ म्हणजे आदी शंकराचार्यांच्या साधनेची गूढ रहस्य इथे आहेत. इनडायरेक्ट त्यांनी तसं म्हटलेलं नाहीये. पण तसंच आहे जसं ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीता सगळ्या लोकांसाठी रचली, लोकांसाठी विश्लेषण केली. त्यांनी जरी ते शब्दप्रयोग वापरले नाही, तरी त्यांनी जो अनुभव घेतला ज्ञानेश्वर महाराजांनी एवढ्या तरुण वयामध्ये, तो जो काही ध्यानाचा मार्ग आहे, कुंडलिनी अवेकनिंग, कुंडलिनी जागृतीमुळेच ते होतं. त्याच्याशिवाय इतके लवकर अनुभव येत नाही. तोपर्यंत किंबहुना येत नाही. मग ती कुंडलिनी जागृती कशामुळे सुद्धा होऊ देत. भले हठयोगाने होऊ देत, नाहीतर भक्ती मार्गाने होऊ देत, नाहीतर कशाने होऊ देत. पण ते झाल्याशिवाय हे सुरूच होत नाही. तर जसं ज्ञानेश्वर माऊलींनी ते म्हटले ना, आपण ते पण डिटेल बघणार आहोत. तसं हा ग्रंथ शंकराचार्यांनी तसाच लिहिलेला आहे. त्यामुळे बरंच मिळतं-जुळतं काही-काही श्लोक आहेत. तर योग तारावली 29 श्लोकांचा असून आकाराने जरी तो लहान असला तरी सिद्ध योग साधन शास्त्रातील मुख्य सारभूत मौलिक सिद्धांत या ग्रंथात आलेले आहेत. मग त्यांनी रचलेल्या इतर सर्व योग ग्रंथांपेक्षा बघा, त्यांनी रचलेल्या म्हणजे आदी शंकराचार्यांनी रचलेल्या इतर सर्व योग ग्रंथांपेक्षा अपूर्व, अलौकिक व लोकोत्तर असं आहे. यात तील प्राय शंका नाही. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी हे सिद्धांत हठयोग, लययोग, मंत्रयोग व ज्ञानयोग यांच्या बाह्य व आंतरक्रियादी पुरुषार्थ प्रधान किंवा पौरुष प्रधान साधनांवर विशेष भर असलेल्या त्यांच्या आदी शंकराचार्यांच्या सिद्ध योग साधन परंपरेचे कथन करीत असताना प्रस्थापित केलेले आहे. तर इथे लक्षात घ्या, शंकराचार्यांनी सुद्धा सिद्ध योग साधन परंपरेचे कथन केले. भले त्यांनी ते शब्दप्रयोग वापरले नसतील, पण त्यांच्यामध्ये जे काही आहे तेच याच्यात आहे.
तर त्यांनी कथन केलेल्या या क्रिया म्हणजे ध्यानातून ज्या क्रिया होतात त्या आता इथे सुद्धा आहेत. का चांचू चेनी सांडसे खांडीजे पै पाणी राजहंसे ज्ञानेश्वरीतील 9.44. लिहा बरं काय सुलक्षणा मॅडम, नीता मॅडम, कोण कोण ज्ञानेश्वरी वाचणार आहे? श्लोक नंबर लिहा 9.44. या हो. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या सिद्धांताप्रमाणे हे इतकं महत्वाचं आहे, कारण ज्या पद्धतीने या परंपरेत म्हणजे इथे जे या परंपरेचं दिलंय कारण ती सर्वस्वी पूर्वसुरींच्या पद्धतीहून भिन्न असून या घोर अशा कलियुगात जीवांना श्री शिवरूप होण्यासाठी बघा काय म्हटलंय, खूप अद्भुत आहे. कारण कलियुगात जीवांना स्त्री शिव स्वरूप होण्यासाठी मिळालेली ही एक अपूर्व अशी संजीवनी किंवा दिव्य औषधी आहे. म्हणजे हे जे साधन आहे हे दिव्य औषधी आहे, अपूर्व संजीवनी आहे. मग आता हजारो हजार म्हणजे आपल्या भारतवर्षातील हजारो हजार साधकांना, भक्तांना, मुमुक्षांना व जिज्ञासूंना दैवी शक्तीचे संक्रमण करून आनव, शाक्त व शांभो या 3 शिवसूत्रोक्त लिहून घ्या. हे 3 शब्द महत्वाचे आपल्याला करायचे. आता शाक्ताकडं पण जायला लागलो. शाक्त, शांभो आणि आनव हे खूप महत्वाचं अभ्यासायचे पुढे पुढं. एक 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 तुम्हाला ऑथेंटिक साधना मार्गाकडे मी नेते. ऑथेंटिक ध्यान साधनाकडे नेते. आतापर्यंत जे केलेलं आहे ती तयारी समजायची ध्यानाची. लक्षात घ्या, चक्रध्यान सोडून. म्हणून हे सगळं मॅडम आपण तिसरा अभ्यासत सांगा. आणव, आणव, आनंद. शाक्त, आणव, शाक्त आणि शंभू. आता मी रेकॉर्डिंग बंद करते.